नमस्कार. मी प्रदीप जोशी आणि आपण पाहत आहात प्रदीप जोशी साहित्य. गाव म्हटलं की तिथं वेगवेगळे मुद्दे हे सातत्यानं पुढे येत असतात. विट्याच्या बाबतीत म्हणाल तर नागरी सुविधा आणि डिजिटल फलक हा आजचा कळीचा मुद्दा ठरलेला आहे. डिजिटल फलक हटवून विटा शहर डिजिटल मुक्त करण्याचा निर्णय विटा नगरपालिकेने घेतलेला आहे. निर्णय स्तुत्य आहे, चांगला आहे. कारण आतापर्यंत शहराच्या विविध भागात असे होल्डिंग कसे लावले जात होते, कुणी लावत होतं, त्याला कोणावर नियंत्रण नव्हतं. त्यामुळं नगरपालिकेनं जो निर्णय घेतलाय ना, तो निश्चितपणानं शहर सौंदर्याच्या दृष्टीनं चांगला आहे असंच म्हणावं लागेल. मात्र डिजिटल मुक्त विटा करण्याच्या अनुषंगानं जी काही आज चर्चा होते ना, ती मात्र योग्य आहे असं वाटत नाही. चर्चेचा एक सूर असा ऐकायला मिळत आहे की लायकी आणि पात्रता नसणाऱ्यांनी डिजिटल बोर्ड लावले आहेत. आता खरं म्हणलं तर लायकी कुणाची आहे, पात्रता कुणाची आहे, लायकी कुणाची नाही, पात्रता कुणाची नाही, हे शोधणं एवढं सोपं नाही आहे. कारण आजकाल जे डिजिटल बोर्ड लागले ते बहुतांशी राजकीय मंडळींची होती, त्यांच्या समर्थकांची होती. सामान्य माणसाचा एक सुद्धा डिजिटल बोर्ड गावात लागलेला नाही. राजकारणात आपण लायकी आणि पात्रता याची चर्चा करणं मुळात चुकीचं आहे. कारण अशी चर्चा झाली ना तर अगदी सर्वांनाच त्या कसोटीला उतरावं लागेल. कारण प्रत्येकाला माहिती आहे कुणाची लायकी किती आहे, कुणाची पात्रता किती आहे. मग तो कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही गटाचा असो. एकमेकावर आरोप करणं खूप सोपं असतं, पण त्यात आपली गुंतवणूक होत असते ह्याचा विचार आपण कधी करत नाही. डिजिटल फलकासाठी मला वाटते आतापर्यंत लायकी आणि पात्रता कोणी बघितलेली नाही आहे. बघितलं तो फक्त आर्थिक निकष. जो श्रीमंत आहे ना त्याचेच फलक लागतात. मग तो लग्नाचा असू दे, वाढदिवसाचा असू दे किंवा अंत्यसंस्काराचा असू दे. सामान्य माणसाचा एकही फलक गावात लागत नाही. त्यामुळं सामान्य माणसं ही निश्चितपणानं या ठिकाणी पात्रतेची आहेत, लायकीची आहेत असंच आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळं असले निकष कधी चर्चेत आणत जाऊ नका. त्यामुळं असे निकष चर्चेत आणणारी मंडळीच त्यातनं बदनाम होतात. मला सांगा, गोरगरिबांचे किती फलक आहेत गावात? नाहीत, फार नाहीत. असले तर अगदी हाताच्या बोटावर बोलण्या इतपत असतील. राजकारणी आणि त्यांचे समर्थक यांचेच डिजिटल फलक लावलेले आहेत. डिजिटल फलक असावेत का नसावेत हा तसा वादाचा मुद्दा आहे. काही ना वाटतं डिजिटल फलक असावेत, कारण त्यामुळं त्यांची प्रसिद्धीची हौस भागते. काही ना वाटतं डिजिटल फलक अनावश्यक आहेत, ते नसावेत, तेही बरोबर आहे. माझं म्हणणं असं आहे की फक्त शासकीय योजना दर्शवणारे आणि शहराची माहिती दर्शवणारे असेच डिजिटल फलक गावामध्ये असावेत. बाकी सगळे फलक काढून टाकले पाहिजेत. आता काय काय दुकानदार मंडळी सुद्धा आमच्या दुकानात भेट द्या,
आम्ही सवलतीच्या दरामध्ये वस्तूंची विक्री सुरू केली आहे असं म्हणून मोठमोठाले डिजिटल फलक गावाच्या दर्शनी भागात लावतात. हा झाला व्यवसायाचा भाग. त्याच्यावर खरं तर जबरदस्त टॅक्स घेण्याची गरज आहे, पण असं होत नाही. जे बगल बच्चे आहेत ना, ते फुकटात असं डिजिटल फलक गावात लावतात आणि सगळ्या गावाला भेटी धरतात. म्हणून मला वाटतं की सगळे डिजिटल फलक हटवले पाहिजेत. गाव डिजिटल फलक मुक्त झालं पाहिजे आणि विकसन नक्की होणार यात शंका नाही. कारण नगरपालिकेने आता हे एक धाडसी पाऊल उचललेलं आहे. त्याला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला? आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट जरूर द्या. पण त्या कमेंटमध्ये काहीतरी तथ्य असावं. केवळ विरोधासाठी विरोध म्हणून कमेंट करायच्या याला काही अर्थ नाही. हा, तुम्ही उपाय सुचवा, तुम्ही तुमचं मत मांडा, प्रत्येकाला तो अधिकार आहे. पण अनावश्यक टीका मात्र टाळा, एवढीच एक विनंती.